तुम्ही ट्रायडंट हॉटेलमध्ये जा, म्हणजे विधानसभेच्या जवळ कोण आहेत, लॉबीमध्ये कोण बसलंय? सगळे नेते आणि त्यांचे चमचे. आणि प्रत्येक व्यक्तीकडे कुठली सनसेट स्वीट की मोठी मोठी रूम्स मध्ये सगळे बसलेत. अरे कसं, कुठून मी परत विचारतो, एवढे पैसे येतात हे कुठून? नाही ते राज्य मला कोणी एक सांगितलं पण कुठून काही रिसेशन नाहीये देशात. एक प्रोफेशन आहे जिथे दोन आहेत. एक IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आणि दुसरी इंडियन पॉलिटिकल लीग. इथे म्हणजे महाराष्ट्र पॉलिटिकली छान आहे. काही रिसेशन नाही. राज्याचे- सगळे राहतात ट्रायडंट मध्ये, 5 स्टार मध्ये. पण राज्यात कोणाला तुम्हाला गंमत आहे. सरकारी रूम मध्ये राहायचंच नाहीये. सगळे राजे तुम्ही जे म्हणाला ना पैसे कुठून नाही येतात, तर मला कोणी एका राजकारण्याने उत्तर दिलं हा. की जेव्हा लोक म्हणतात ना की डेव्हलपमेंट फंड होत नाही, मिळत नाही म्हणून आम्ही जातोय, तर ते म्हणजे ते डेव्हलपमेंट फंड स्वतःसाठी पाहिजे, लोकांसाठी नाही पाहिजे. अगदी म्हणजे काय असं आहे की ते जी एक गंमत आहे म्हणजे ही मान्य नाही. देर इज करायला अ हवी. कमिशन, देर इज अ रेट कार्ड की रस्ता जर बांधला, कुठल्या नेत्यांना किती पैसे द्यायचे. जर आणि प्रत्येक 2 वर्षात तोच रस्ता नवीन बांधतात. तोच रस्ता 2 वर्षानंतर मुंबईत तेच चाललंय. आणि मुंबईतची ती इंडियन एक्सप्रेसनी स्टोरी केलेली 2-3 वर्षापूर्वी, 99% जे फंड्स होते ते फक्त महायुतीच्या कॉन्स्टिट्युन्सीज मध्ये जात होते. ते तुझ्या आणि माझ्या टॅक्सपेअरचे पैसे आहेत. ते सरकारचे कुठल्या पक्षाचे पैसे नाही आहेत. प्रत्येक काउन्सिलरला द्यायला पाहिजे, प्रत्येक आमदारला द्यायला पाहिजे. पण तुम्ही तुमच्या खास माणसांना देताय. असं कसं चालेल? म्हणजे कुठे ना कुठे गिरीश हॅज हिट ॲट द राईट प्रॉब्लेम. एक रेव्हेन्यू डेफिसिट आहे, पण देर इज अ मॉरल डेफिसिट. एक नैतिकताचा पण डेफिसिट आहे की तुम्ही राजकारणात आला का? आम्ही पत्रकार का झालो? आम्ही पत्रकार मर्सिडीज कार घ्यायला झालो की पत्रकार झालो की आम्हाला कुठे ना कुठे लोकांना भारताची किंवा महाराष्ट्राची तस्वीर दाखवायची आहे? हे नेते का झाले? हा प्रश्न तुम्ही विचारा. देवेंद्र फडणवीसांना पण विचार. देवेंद्र फडणवीस एक विचारधाराशी जोडलेले, ते कदाचित म्हणतील नाही मी एक विचारधारा बरोबर आहे. पण त्यांना विचारा, त्यांच्या बरोबर जे लोक बसलेली आहेत ते नेते का झाले? आणि भाजपचं पण काँग्रेसीकरण झालंय. त्यावेळेला मी जेव्हा पुस्तक लिहिलं, आय वॉज शॉक. 454 बीजेपीनी लोकसभेत 2024 मध्ये मला वाटतं 440 त्यांचे उमेदवार होते. त्याच्यापैकी 115 काँग्रेसी. 115 440 म्हणजे तुमच्याकडे काँग्रेसीकरण होत आहे. ते का आले तुमच्या पक्षात? तुमच्या विचारधारामुळे आले की त्यांना करिअर ऑपॉर्च्युनिटी? तुमचा एक इंटरव्ह्यू आठवतोय मला. संजय निरुपम शिवसेनेत काँग्रेसमध्ये गेले होते तुम्ही, मला वाटतं त्यावेळेस NDTV मध्ये होता. आणि त्यावेळेस संजय निरुपमने तुम्हालाच विचारलं होतं तुम्ही पण NDTV सोडून CNN IBN का सुरू केलं? नाही, राज ठाकरेंनी पण विचारलं. नाही, राज ठाकरे पण बघा, सगळ्यांना पुढे जायचं. नाही, अरे पण पत्रकार आणि पॉलिटिशियन मध्ये तुम्ही कसं कंपॅरिझन करू शकता? आम्ही प्रोफेशन मध्ये आहोत. हे लोक म्हणतात ते राष्ट्रसेवा किंवा महाराष्ट्र सेवासाठी आलात. त्याच्यात मग काय तुमची कुठली सेवा? ही सेवा नाहीये, मेवा आहे. गिरीश, देर इज नो सेवा. काय म्हणत? नाही म्हणजे मला मगाशी गमतीने राजदीपला चिमटा काढायचा होता की तो म्हणाला 2 सेक्टरलाच रिसेशन नाहीये, IPL आणि राजकारण आहे, आणि दोन्ही मध्ये त्याचे आवडते विषय आहे त्याच्यामुळे. विधानसभेत काय बदल आहे? तुम्ही इतके वर्ष पण कोणी मला 5 कोटी देणार नाहीये क्रिकेट खेळायला. मी जर क्रिकेट खेळलो 5 रुपये पण मिळणार नाही. नाही